धाराशिव जिल्ह्यात या आठवड्यात सलग चौथ्या वेळी अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अतिवृष्टी झाली। जिल्ह्यातील सीना, कोळेगाव, तेरणा या नद्यांच्या परिसरात लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जिल्ह्यात सरासरीपेक्षा 158% पाऊस जास्त पडल्याने काही गावांचा संपर्कही तुटलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली 8 दिवसांमध्ये 3 वेळेस अतिवृष्टी झालेली आहे। ठिकठिकाणी नदी नाले एक असलेले आपल्याला पाहायला मिळते। आता आपण तेरणा नदीच्या डॅमवरती आहोत आणि तेरणा नदी जी आहे ती भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। वरच्या साईडला तेरणा डॅम आहे आणि तेरणा डॅम मधून मोठ्या प्रमाणामध्ये नदीच्या पात्रामध्ये विसर्ग केला जात आहे। नदीच्या पात्राच्या कडेला जी गावं आहेत या गावांना सतर्कतेचा इशारा शासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये या 8 दिवसांमध्ये 3 वेळेस अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन प्रत्येक ठिकाणची नदी नाले जी आहेत ती मोठ्या प्रमाणात तुडुंबपणे वाहत आहेत। कॅमेरामॅन विकीसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली 8 दिवसांमध्ये 3 वेळेस अतिवृष्टी